मैत्रिणींनो, बाजारात जी विकत मिळते हिरवी मिरची कमी तिखट असते त्याची भाजी आज आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर पहा, ही अशा प्रकारे मी मिरची बाजारातून विकत आणली आहे। कमी तिखट आहे ही मिरची। त्याचे पहिले आपल्याला अशा प्रकारे पहा पोटात छेद करायचा आहे। दोन भागही करू शकता किंवा डायरेक्ट तशीही तुम्ही भाजी करू शकता। तर इथे थोडी मिरची ही मोठी आहे त्यामुळे ह्याचे मी अशा प्रकारे दोन भाग करून घेतलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिरचीचे मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। अगदी झटपट ही भाजी बनते। तर पहा, कढई ठेवली आहे गॅसवर गरम करण्यासाठी। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा तेल। एवढं तेल ह्यासाठी पुरेसं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे छान फुलले की आपण लगेच यामध्ये कापलेली हिरवी मिरची घालून घेऊयात। मध्यम गॅसवर आपल्याला ही जी हिरवी मिरची आहे ती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। उलटण्याने पहा, सतत आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। जसे जसे आपण हे छान असं हलवत जाऊ तशी तशी ही मिरची जी आहे ती सॉफ्ट म्हणजेच मऊ होण्यास सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये क्लिअर तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर गॅस आपल्याला करायचा आहे मंद आचेवर आणि ह्यावर ठेवायचे आहे अशा प्रकारे एक प्लेट। म्हणजे थोडक्यात आपल्याला ही जी हिरवी मिरची आहे ती वाफवून घ्यायची आहे। 2-2 मिनिटांनी ह्यावरचे झाकण काढायचे आहे आणि परत अशा प्रकारे छान परतून घ्यायची आहे आणि परत ह्यावर झाकण ठेवायचे आहे। जोपर्यंत ही सर्व मिरची अगदी सॉफ्ट आणि मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ही अशा प्रकारे वाफवून घ्यायची आहे। ह्यामध्ये मी लगेच आता 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। छान परत एकदा परतून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्यावर अशा प्रकारेच प्लेट ठेवायची आहे। गॅस कुठेही वाढवायचा नाहीये। मंद आचेवर आपण ही अशा प्रकारे वाफवून घेणार आहोत। 6 ते 7 मिनिटाचा टाइम लागतो ही भाजी होण्यासाठी। अगदी झटपट होते। तर पहा, परत मी यावरची प्लेट काढलेली आहे आणि गॅस कुठेही जास्त नाहीये। परत छान हलवून घेतलेली आहे मिरची। तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट होण्यास मिरची आपली सुरुवात झालेली आहे आणि थोडासा मिरचीचा कलरही चेंज झालेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर पाहू शकता। ऑलमोस्ट आपली मिरची ही होतच आलेली आहे। आता आपण 2 मिनिटं ह्यावर झाकण ठेवणार आहोत। आता पहा, तर ह्यावरचं मी परत झाकण 2 मिनिटांनी काढून घेणार आहे आणि परत एकदा छान मिरची आपण हलवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 ते 2 चमचे किंवा त्यापेक्षाही जास्त ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हा मिरचीमध्ये छान प्रकारे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे हलवून। गॅस इथे कुठेही वाढवलेला नाहीये। अगदी मंद आचेवर आपण ही भाजी अशा प्रकारे करून घेणार आहोत। आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये छान मिक्स झालेला आहे। त्यानंतर ह्यावर आपल्याला मारायचे आहे 1 ते 2 पाण्याचे शिपके, जेणेकरून आपली जी ही भाजी आहे ती अजिबात खाली लागणार नाही। 2दा मी यावर पाण्याचे शिपके मारलेले आहे आणि 2 मिनिटं अशा प्रकारे मिरची परत छान परतून घेतलेली आहे। तर इथे तयार आहे आपली हिरव्या मिरचीची भाजी। अगदी सोप्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठीही तुम्ही ही बनवू शकता किंवा तशीही चपाती बरोबर ही भाजी खूप छान लागते। नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याबरोबरच ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र पब्लिक आणि धन्यवाद।